स्त्री बीज हे करोडो रुपयामध्ये विकले जाते. नमस्कार, आपण पाहतात लोकनीती न्यूज. आपल्या महाराष्ट्रात किती भयानक पातळीवरती अराजकता पोचली आहे. गेल्या 2 दिवसात बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना टार्गेट करून स्त्री बीज विक्री करण्यास भाग पाडले जाते आहे. याबाबतचे रॅकेट उघडकीस आले आहे. बदलापूर व आसपासच्या परिसरात गोरगरीब महिलांना टार्गेट करून तुम्हाला एका स्त्री बीजाच्या पाठीमागे 25 ते 30 हजार रुपये देतो असे आमिष दाखवून त्या महिलांकडून स्त्री बीज घेतले जाते किंवा त्यांना भाग पाडले जाते. त्यांना धोकादायक असे ओव्युलेशन उत्तेजक म्हणजेच हॉर्मोन्स इंजेक्शन दिलं जायचं. त्या स्त्रीची शारीरिक पद्धतीची कोणतीही चाचणी न करता हे इंजेक्शन दिलं जातं. खरं पाहिलं तर कायद्यानं एका स्त्रीला तिचं स्त्रीबीज हे आयुष्यभरात एकदा दान करू शकते. पण यामागे कोणताही आर्थिक स्वार्थ नसला पाहिजे. मात्र हे रॅकेट एका महिलेकडून तब्बल 33 वेळा स्त्रीबीज देण्यास भाग पाडते. वारंवार हार्मोनचे इंजेक्शन देणे हे फार धोक्याचे आहे. ते त्या स्त्रीच्या जीवावर बेतू शकते. ही एक प्रकारची मानवी तस्करीच म्हणायला पाहिजे. हा प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आला असून अशा प्रकारचे गुन्हे उल्हासनगर, ठाणे, नागपूर, पुणे, नाशिकपर्यंत असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्त्री बीज मोठमोठ्या IVF सेंटरमध्ये विकले जाते. या प्रकरणाची CBI चौकशी का होत नाही मात्र हे कळत नाही.